आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच जाहीर होईल। आज सगळ्या आमदारांची बैठक आहे, पण महाराष्ट्रासाठी आज एक गोड बातमी थोड्याच क्षणात येईल। पूर्ण महाराष्ट्रालाच मिळणार है। महाराष्ट्र की जनता और समूचे देश की जनता जिस समय की, जिस नाम की प्रतीक्षा कर रही है, वह नाम अब कुछ ही देर में देश के सामने आएगा और महाराष्ट्र के लोगों के मन में जो नाम है वही नाम का चयन हमारे केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्व के द्वारा उस नाम की घोषणा हो। महाराष्ट्र के मन में जो नाम है वही नाम का चयन हो। विधिमंडळ पक्ष नेता म्हणून ज्यांच्या नावाच्या घोषणेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस आता विधान भवनामध्ये येताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। आज विधान भवनाला एखाद्या उत्सवाचं आणि मंगल कार्याचं स्वरूप आलेलं आहे। भाजपचे सगळे नेते आज इथे जमतायत एकत्र, कोणी फेटे बांधून घेत आहेत आणि त्याचबरोबर सुंदर सजावट सुद्धा पाहायला मिळते, कारण 132 आमदारांसह भाजप हा मोठा पक्ष म्हणून विधिमंडळ पक्ष आज एकत्र भेटतोय। पहिल्यांदाच इथेच विधिमंडळाच्या नेत्याची सुद्धा निवड होणार आहे आणि असा प्रघात असतो, असा संकेत असतो की सर्वात मोठा पक्ष जो विधिमंडळ नेता ज्याचं नाव घोषित करतो तोच मुख्यमंत्री बनतो, असा हा प्रघात, अशी ही परंपरा आहे। त्यामुळे या औपचारिक घोषणेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक मोठमोठे नेते आणि त्याचबरोबर नव्याने निवडून आलेले आमदार हे पहिल्यांदाच आज विधान भवनामध्ये पोहोचतायत आणि त्याचीच आपण दृश्य पाहतोय। भाजपच्या कोर कमिटीची बैठक सुरुवातीला होणार आहे आणि या बैठकीनंतर प्रस्ताव मांडला जातो। त्यानंतर सर्व आमदारांची एकत्रितपणे म्हणजेच विधिमंडळ नेत्यांची आणि पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर एकत्रितपणे नेता ठरवला जाईल। याच नेत्याला पुढे मुख्यमंत्री पदाचा मान मिळतो, असा प्रघात आहे। भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची बैठक पार पडते आहे आज आणि त्यासाठी आपण समोर बघू शकता आहे की निर्मला सीतारमण असतील किंवा मग विजय रूपाणी असतील, हे आता केंद्रीय निरीक्षक म्हणून इथं दाखल झालेले होते आणि आता आपण बघू शकतो आहे की ते विधान भवनाकडे रवाना होत आहेत। एकूणच आज भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीसाठी हे दोन निरीक्षक मुंबईमध्ये आलेले होते। गटनेत्याची निवड जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि यातच देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आपल्याला समोर पाहायला मिळतं आहे। आपण आता सध्याला बघू शकता आहे की विजय रूपाणी असतील, सोबतच जे निर्मला सीतारमण असतील, ह्या दोन्हीही नेत्या ज्या आहेत इथं दाखल झालेल्या आहेत आणि त्या विधान भवनाकडे सध्याला रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण समोर बघू शकतो आहे की श्रीकांत भारतीय देखील तिथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांनीच त्यांना रिसीव्ह केलाय आणि आपण सध्या बघू शकतोय की विधान भवनाकडे हे दोन्ही नेते निघालेले आहेत आणि सध्या जी विधिमंडळ गटनेत्याची बैठक आहे त्या बैठकीसाठी हे दोन्ही निरीक्षक गटनेत्याच्या निवडीसाठी आपल्याला हजर राहताना पाहायला मिळणार आणि एकूणच केंद्राला या संदर्भातला रिपोर्ट ते आपल्याला देताना पाहायला मिळेल। जे या अगोदर कोअर कमिटीची बैठक देखील आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये जर का पाहायचं तर नेमका प्रस्ताव कोणी सादर करायचा या संदर्भात देखील आपल्याला बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळेल आणि एक नेता जो आहे तो प्रस्ताव सादर करताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर गटनेत्याच्या बैठकीमध्ये तो आमदार आपल्याला या संदर्भात प्रस्ताव दिल्यानंतर आपल्याला हे सांगताना पाहायला मिळेल। आणि आता सध्याला आपण बघू शकतो आहे की संपूर्ण गाड्यांचा ताफा हा रवाना झाला आहे आणि विधिमंडळ दरम्यान भाजपची कोर कमिटीची बैठक आता सुरू झालेली आहे। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही निवडक नेते एकत्र बसून प्रस्ताव कोण सादर करणार याबद्दल चर्चा करतात आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दृश्यांमध्ये आपण विजय रूपाणी आणि निर्मला सीतारमण हे जे दोन निरीक्षक भाजपने केंद्रातनं पाठवलेले आहेत ते सुद्धा आता विधान भवनावरती दाखल होताना आपण त्यांना पाहत आहोत। म्हणजे आता इथून पुढे सगळ्या औपचारिक ज्या प्रक्रिया आहेत त्यांना प्रचंड वेग येईल, कारण दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे तिन्ही पक्षाचे नेते मिळून सत्ता स्थापनेचा दावा करायला सुद्धा जाणार आहेत। त्याच्या आधी या सगळ्या प्रक्रिया आज पार पडतील। सुरुवातीला कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचे नेते मिळून
प्रस्ताव आज विधिमंडळ पक्षनेत्याचा कोण सादर करेल याबद्दल चर्चा करतील, यावर निर्णय घेतील आणि ही बैठक आता सुरू झालेली आहे। दरम्यान आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो ज्यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख होतोय, ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा आहे ते देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत विधान भवनामध्ये आणि मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बसून ते चर्चा करतायत, चहापान करतायत असं आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचीच घोषणा विधिमंडळ पक्षनेता म्हणून होते का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आणि अर्थातच याबाबत खात्रीलायक सूत्रांकडून वारंवार या बाबतीमध्ये अधोरेखित केलं जातंय की त्यांचंच नाव घोषित होईल आणि मग विधिमंडळ पक्षनेता हाच मुख्यमंत्री बनेल अशा पद्धतीची परंपरा असते। त्यामुळे अर्थातच ही घोषणा झाली की शपथविधीचं चित्र सुद्धा आणखीन स्पष्ट होईल। शपथविधी उद्या होणार आहे संध्याकाळी 5 वाजता आणि या शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडेल असं सुद्धा सांगण्यात येते। मंत्रिमंडळाबद्दल किंवा खाते वाटप होऊन नंतर मंत्र्यांचा शपथविधी सागर संगीत नंतर पार पडेल असं कळतंय। देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे निर्मला सीतारामन तसंच विजय रुपाणी हे जे निरीक्षक म्हणून आलेले आहेत ते सुद्धा दाखल होत आहेत। निरीक्षकांवरती सुद्धा मोठी जबाबदारी असते ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडून या संदर्भातला त्यांचा जो एक आढावा असतो तो त्यांना केंद्रामध्ये रिपोर्ट करायला लागतो। या सगळ्या प्रक्रिया अतिशय वेगाने आजच्या दिवसामध्ये घडणार आहेत। 132 आमदारांसह अतिशय मोठा पक्ष म्हणून भाजप पहिल्यांदाच विधान भवनामध्ये इतक्या मोठ्या संख्याबळासह पोहोचतोय। त्यामुळे एकंदरीतच विधान भवनाला एखाद्या समारंभाचं स्वरूप आलंय, मंगल कार्याचं स्वरूप आलंय, सजावट झालेली पाहायला मिळतेय, कुठे नेते फेटे बांधून घेत आहेत असंही दृश्य आहे। एक मोठा दिवस आहे अर्थातच भाजपसाठी। देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रवास होता त्यामध्ये सुद्धा कामाच्या दृष्टीने, निर्णय घेण्याच्या दृष्टीने अग्रस्थानी होते। त्यामुळे आता या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांचंच नाव विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषित केलं जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ सुद्धा ते उद्या घेतील। या सगळ्या प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे। ची सुरुवात होईल आणि विधिमंडळ नेता निवडला जाईल। 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा घेऊन जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा घेऊन गेल्यावर त्या संदर्भातला अधिकृत घोषणा होईल। ची सुरुवात होईल आणि विधिमंडळ नेता निवडला जाईल। 3:30 वाजता राज्यपाल महोदयांकडे आम्ही सरकार स्थापनेचा दावा 3:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा होणार आहे। निर्मला सीतारामन ज्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत त्यांना आपण आता प्रवेश करताना पाहतोय। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह दृश्यांमध्ये आपण पाहतोय निर्मला सीतारामन यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांसह सर्व मुख्य नेत्यांचं आगमन होताना आपण इथे पाहिलेलं आहे। विनोद तावडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चित्रा वाघ त्याचबरोबर जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी सुद्धा आता विधान भवनामध्ये प्रवेश केलेला आहे आणि थोड्याच वेळात प्रक्रियेला प्रारंभ होईल। सुरुवातीला आता कोर कमिटीची मीटिंग पार पडतेय। यामध्ये ठरवलं जाईल की हा प्रस्ताव विधिमंडळ पक्ष नेते निवडीचा कोण सादर करेल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्याच निमित्ताने राज्याला अनेक दिवस सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या मुख्यमंत्री पदाचा सुद्धा फैसला आज होणार आहे। मुख्यमंत्री कोण होणार हे नाव जाहीर होईल कारण विधिमंडळ पक्षनेता हाच मुख्यमंत्री असल्याचा संकेत असतो। पण सुरुवातीला भाजपची कोर कमिटीची बैठक सध्या सुरू झालेली आहे। एकीकडे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरनं दाखल झाले, त्यांचं स्वागत अनेक नेते करतायत, त्यांच्याशी जाऊन चर्चा करतायत। तर दुसरीकडे आपण पाहतोय निर्मला सीतारामन, विजय रुपाणी हे देखील विधान भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर आमदारांची लगबग आज विधान भवनामध्ये सातत्याने पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे सर्व नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी वैभव परब आहेत विधान भवनातनं। आपण वैभव यांच्याशी संवाद साधूया। वैभव, अतिशय ऊर्जा असलेलं असं स्वरूप आता आलेलं आहे विधान भवनाला। त्याचबरोबर निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी सुद्धा दाखल झालेले आहेत। कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे, नक्की सध्या काय घडतंय?
पूर्वी थोड्याच वेळात सर्व भाजपच्या आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे, ज्या बैठकीमध्ये विधान भवनामध्ये विधिमंडळाचा गटनेता कोण असणार याची घोषणा आहे ती करण्यात येणार आहे। मी सध्या त्याच बैठकीच्या बाहेर आहे आणि जवळपास आतमध्ये टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलेलं आहे। म्हणजेच सर्व कोर कमिटी सदस्यांमध्ये चर्चा झालेली आहे आणि जे निरीक्षक आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सर्व महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आता आतमध्ये आहेत। निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचं नुकतंच या विधिमंडळाच्या भाजपच्या कार्यालयामध्ये आगमन झालेलं आहे आणि यामध्ये एक कोर कमिटीची पहिली बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर थोड्याच वेळात एक महत्त्वाची सर्व आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली जाणार आहे की त्याच्यामध्ये या नावाची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर सर्व आमदारांचं एकमत नाव आहे ते घोषित केलं जाईल। परंतु आता मात्र या ठिकाणी एक चैतन्याचं भाजपच्या आमदारांमध्ये वातावरण पाहायला मिळत आहे। सर्व आमदार आहेत ते फेटे परिधान केलेले आहेत आणि त्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। आज 135 आकडा गाठल्यानंतर आणि अपक्ष आमदारांची साथ मिळाल्यानंतर एक बहुमताचा आकड्याच्या जवळपास असल्यामुळे आणि महायुतीचं भक्कम सरकार असल्यामुळे हे आपल्याला आनंद पाहायला मिळतो। तमिळ सेल्वन भगवे फेटे घालून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वच आमदारांमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे आणि सर्वांच्याच तोंडात देवेंद्र फडणवीस यांचं नाव पाहायला मिळत आहे। कारण का ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हा लढा दिला होता, ही निवडणूक लढली होती, धर्मयुद्ध या नावाखाली त्यांनी जे काही भाषणांमध्ये वारंवार उल्लेख केला होता, वोट जिहादचा उल्लेख केला होता, ह्या सगळ्या भाषणं जर पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता जवळपास शिक्कामोर्तब होईल असं एक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या ह्या बैठकीमध्ये काय काय आतमध्ये कोर कमिटीच्या बैठकीत घडतंय हे आपल्याला थोड्याच वेळ स्पष्ट होईल। अवघ्या काही मिनिटांचीच ही बैठक असणार आहे। ही बैठक अवघ्या 10 मिनिटात संपेल अशी माहिती सूत्रांकडून आतमधून येत आहे। पण त्यानंतर जवळपास आमदारांच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांचं स्वागत केलं जाईल, सर्व आमदारांचं एकमत घेतलं जाईल आणि त्यानंतरच या नावाची घोषणा विजय रुपाणी किंवा निर्मला सीतारामन करण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने अतिशय उत्साहाचं वातावरण, अतिशय अभूतपूर्व यशानंतर एक अतिशय चैतन्यपूर्ण असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।